नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव संतोष पवार. आपण पाहता संकल्प टुडे. महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार काल थांबला आणि आता उद्या विधानसभेसाठी मतदान देखील आहे. पण या प्रचाराच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये असे कुठले मुद्दे होते की जे मुद्दे सर्वात जास्त चर्चेत होते आणि त्या मुद्द्यांचा परिणाम हा आपल्याला निकालावर दिसणार आहे. या 3 मुद्द्याविषयी आपण चर्चा करूया. यामध्ये मराठवाड्यामधील अंतरवाली सराठी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले. तेथे उपोषण चालू असताना तिथं लाठी हल्ला झाला. या लाठी हल्ल्याचे पडसाद जे ते सबंध महाराष्ट्रात उमटले. मनोज जरांगे पाटील यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाल्यानंतर त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद पाहायला मिळाला. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर एकवटलेला दिसला. अगदी दसऱ्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगड येथे घेतलेला मेळावा सुद्धा प्रचंड गाजला. तिथे प्रचंड जनसमुदाय होतं. पण तरी सुद्धा एवढं सगळं होऊन सुद्धा मराठा समाजाची जी मागणी होती ती मागणी पूर्ण झालेली नाही. शासनाने 10% विशेष आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला दिलं, पण मराठा समाजाला हे आरक्षण आवडलेलं नाही. हे मराठा समाजाने स्वीकारलेलं नाही. त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरचा जो प्रभाव आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. या इथे महायुतीला फक्त एकच छत्रपती संभाजीनगरची जागा तेवढी जिंकता आली. बाकी सर्व ठिकाणी महायुती पराभूत झालेली होती. त्यानंतर जरांगे पाटील उमेदवार उभं करणं अशाही काही चर्चा सुरू होत्या. मनोज जरांगे पाटील त्याविषयी संकेत दिले होते. पण शेवटच्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आणि ज्याला पाहिजे त्याला पाडा, ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याला पाडा, असं त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं. हा फॅक्टर सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा हा फॅक्टर अत्यंत महत्वाचा मराठवाड्यात दिसणार आहे. कारण की मराठा समाज हा मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त असलेला समाज आहे. प्रत्येकच विधानसभा मतदारसंघामध्ये या समाजाची मतदान जे आहे ते निर्णायक आहे. नेमकं मराठा समाज हा आता कुठला निर्णय घेतो हे आपल्याला निकालांती स्पष्ट होईल. पण एक आहे की फॅक्टर हे मराठवाड्यात काम करताना दिसत आहे आणि तशा चर्चा देखील सध्या आहेत. त्यामध्ये दुसरा मुद्दा येतो तो लाडकी बहीण योजना. शासनाने काढलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे थेट अकाउंटमध्ये आले आणि मग याच गोष्टीला धरून प्रत्येक प्रचार सभेमध्ये महायुतीच्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये जे आहे तर हा मुद्दा वारंवार निघाला की आम्ही लाडकी बहीण योजनेचे आम्ही जे पैसे आहेत ते आम्ही अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत. आणि दुसरा आरोप जो आहे महायुतीच्या वतीने करण्यात आला की लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे काही लोक कोर्टात गेले. त्या उलट आपण बघायला गेलं तर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये, महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपयाच्या जागी आम्ही 3000 रुपये प्रति महिना महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना देऊन अशा पद्धतीचं वचन दिलेलं होतं. तर याविषयी सुद्धा आम्ही जेव्हा मराठवाड्यातल्या महिलांशी जेव्हा चर्चा केल्या तेव्हा मला कळालं की काही महिला ज्या होत्या त्या संतुष्ट होत्या, तर काही महिलांनी याविषयी नाराजी दाखवली की लाडक्या बहिणीचे 1500 जमा केले पण तेलाचे भाव आणि महागाईचा भडका हा मोठ्या प्रमाणात उडालेला होता. तेलाचे भाव वाढलेले होते. त्यामुळे सुद्धा महिलांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. तर काही महिला या संतुष्ट होत्या की आमच्या हातात काहीतरी पैसे येत आहेत. दोन्ही गोष्टी मराठवाड्यात या गोष्टीचा सुद्धा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मक महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांवर सुद्धा या गोष्टीचा परिणाम सकारात्मक आणि नकारात्मक पडू शकतो. यामध्ये तिसरं फॅक्टर आहे ते सोयाबीनचे पडलेले भाव. याकडे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये सुद्धा याविषयी चर्चा करताना दोघंही दिसलेले नाहीत. महत्वाचा मुद्दा आहे कारण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं, पण सोयाबीनचे भाव हे इतके कमी झालेले आहेत की त्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये. ही फार गंभीर बाब आहे आणि मराठवाड्यात सर्वात जास्त हे सोयाबीन हे पीक घेतलं जातं. त्यामुळं सर्वच शेतकरी एकंदरीत या पडलेल्या भावामुळं बेजार होते. याविषयी राजकीय जे मंडळी आहेत त्यांनी याविषयी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करताना आपल्याला सहसा पाहायला नाही मिळालं. 1-2 सोडले तर ह्याला नाही मिळालं.
सोयाबीनचं उत्पन्न घटण्याच्या मागे सर्वात मोठं कारण होतं ते सुरुवातीची अतिवृष्टी, मध्ये आलेला येलो मोझॅक नावाचा रोग आणि त्यानंतर काढणीच्या वेळेला सुद्धा आलेला अवकाळी पाऊस. यामुळे सोयाबीनचं उत्पादन हे दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रचंड घसरलं. नुकतंच महायुतीने एक जाहिरात दिली होती की आम्ही सत्तेत आलो तर सोयाबीनला आम्ही 6,000 रुपये भाव देऊ आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे तिथं 38 रुपये भाव आहे. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजच्या घडीला हा व्हिडिओ बनवत असताना 3500 ते 4100 रुपयाच्या दरम्यान सोयाबीनची विक्री ही सध्या चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो आहे तो खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी या विषयामुळे नाराज असल्याची चर्चा सर्वीकडे आहे आणि तसं त्या पद्धतीचे बोलणं सुद्धा शेतकऱ्यांचं आमच्याशी झालेलं आहे की बाबा सोयाबीनच्या भावामुळे ते सध्या नाराज आहेत. या 3 फॅक्टरमुळे मराठवाड्याचा जो विधानसभेचा निकाल आहे तो निकाल अत्यंत इंटरेस्टिंग लागणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. या 3 फॅक्टरचा परिणाम हा मराठवाड्यामध्ये उद्या होणाऱ्या मतदानावर स्पष्टपणे दिसण्याचे संकेत मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकट टुडे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.